मुदखेड नगर परिषद 2025च्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान मतदान केंद्रातील क्रमांक 1, 2 आणि 6 या ईव्हीएम मशीन बंद पडल्याने नागरिकांमध्ये चर्चा होत होती। यामुळे मतदारांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला। याविषयी नायब तहसीलदार जगताप यांनी माहिती दिली आहे की ईव्हीएम मशीनमध्ये थोडा प्रॉब्लेम आला होता, ज्यामुळे त्या थोडा वेळ बंद होत्या, मात्र त्या थोड्याच वेळात सुरळीत करण्यात आल्या असून मतदान प्रक्रिया पूर्ववत चालू आहे। नगर परिषद निवडणूक 2025 या अनुषंगाने 1, 2, 6 या मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन बंद असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती। तर याबद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल? आज मुदखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निवडणुकीचे मतदान प्रक्रिया चालू असून 25 मतदान केंद्रावर मतदान होत आहे। त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 2 मधील 3 मतदान केंद्रावर बॅलेट युनिटवरचं एक बटन दबत नव्हतं, त्याच्यामुळे आपण तिथलं बॅलेट युनिट बदललेलं आहे आणि मतदान प्रक्रिया एकदम व्यवस्थित सुरळीत सुरू आहे। कुठल्याही प्रकारच्या म्हणजे कुठलीही तांत्रिक अडचण सध्या नाही। तर आपण मतदारांना आपल्याकडून काय आवाहन करणार आहोत? कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये। प्रशासन अतिशय पारदर्शकपणे निवडणूक घेत आहे आणि मतदान प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीनं नागरिकांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, आपण विश्वास ठेवू नये आणि सर्वांनी मतदान करावं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, एवढंच नका नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं आवाहन. प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।